पण मग गणपतीने दिलेल्या त्या अभिमंत्रित बाणाचा तुम्ही उपयोग केला? होय, कारण अंतराळात असलेल्या त्या 3 पुरांना आणि त्यावर असलेल्या त्या 3 असुरांना मारण्याचा तोच एक मार्ग होता. अर्थात त्यावेळी मला गणपतीचे सहाय्य घ्यावे लागले होते. महादेव! समस्त सृष्टी आणि ब्रह्मांडावरील संकट संपले आहे. सगळ्यांनी आता निर्भय व्हा. हे नवग्रहांनो, पुन्हा तुमच्या मूळ गतीत या. हे पंचमहाभूतांनो, पुन्हा आपले कार्य सुरू ठेवा. हे ऋषीमुनींनो, पुन्हा आपले जप तप ध्यान यज्ञ सुरू ठेवा आणि धर्म जागवून चैतन्याच्या लहरी सर्वत्र पसरवा. हे देवी देवतांनो, तुम्हाला अर्पण केलेले यज्ञ भाग स्वीकारून सर्वांवर कृपा करा. जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा मी येईल आणि तुम्हाला त्या संकटातून दूर करेन. पण सत्य सोडू नका, कारण जिथे सत्य आहे तिथे मी आहे. शुभम भवतु. जिथे गणपती आहे तिथे कसलंही विघ्न नाही. गणपती म्हणजे ज्ञानाचं साक्षात मूर्तिमंत रूप. मी ऐकलं आहे की ते गणांचे अधिपती आहेत. होय, तसेच 18 विद्यांचे अधिपत्य त्यांच्याकडे आहे. कोणत्या विद्या? हे गणेश देखील सांगू शकतो. हो गणेश, तुला हे ठाऊक आहे? होय. मग मला सांग ना, गणपतीकडे कोणत्या 18 विद्यांचं अधिपत्य होतं? शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, छंदस, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, पूर्व उत्तर मीमांसा, न्याय, धर्मशास्त्र, आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, नीतिशास्त्र. गणपती किती श्रेष्ठ दैवत आहे. पण गणपतीपेक्षा श्रेष्ठ दैवत कोण आहे ते ठाऊक आहे? कोण? गणपतीचे माता पिता. मी हरवून गेले गणपतीच्या कथेत. आज गणपतीविषयी सांगताना इथेच थांबूया. मी भोजनाची व्यवस्था पाहते. हो.
नारायण नारायण, काय अद्भुत प्रसंग आहे. श्री गणेश लीलेचे वर्णन साक्षात श्री महादेव श्री पार्वती देवींना सांगताय. श्री म्हाळसा देवींना याचे स्मरण नाही. ही देखील एक प्रकारे गणेश लीलाच आहे. कैलासात श्री गणेश श्री पार्वती देवी, नंदी, गण, मूषक यांच्या सोबत वाढले, परंतु त्यात जयाद्रीही होती. याचे विस्मरण त्यांना कसे होईल. या जन्मोत्सवाच्या वेळी बानूला जरी स्मरण नसले तरी स्वतः श्री गणेश यावेळी तिच्याकडे जातील असे मला वाटते. या निमित्ताने दोघींनाही स्मरण होण्यास सहाय्य होईल. या मल्हारी चरित्राचा परमोच्च क्षण जेव्हा येईल तेव्हा श्री गणेश सहाय्य करून त्या दोघींनाही गतजन्माचे स्मरण करून देतील. या मल्हारी चरित्रात त्यांचे स्थान अढळ आहे. श्री महादेवांनी श्री पार्वती देवींना जे वचन दिले होते त्याचे साक्षी श्री गणेश होते. याचाच अर्थ जोपर्यंत आदिशक्तीला जाग येत नाही, तिला तिच्या मूळ स्वरूपाचे स्मरण होत नाही, तोपर्यंत श्री गणेशांचे कार्य अपूर्णच राहणार. ओम गणानां त्वा गणपतिं भवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिस्सीदसादनम्. श्री गणेशांच्या जन्मोत्सवाच्या काळात ते इथे जेजुरीवर आहेत, हा एक विलक्षण योगच म्हणायचा. ह्या शिवलीलेत त्यांचे स्थान आणि कार्य खूप मोठे आहे देवी. कृतयुगातील ह्या शिवलीलेत कोणतेही विघ्न येऊ नये ह्यासाठी जसे श्री खंडेरा यांनी आपल्यावर दायित्व सोपवले आहे तसेच त्यांच्यावर देखील दायित्व सोपवले आहे. आणि प्रत्यक्ष विघ्नहर्ता श्री गणेशच इथे असताना विघ्न येईलच कसं. देवी, श्री गणेश आणि ह्या शिवलीलेचं एक दृढ नातं आहे. ह्या शिवलीलेची सुरुवात झाली ती मधु आणि कैटभ ह्या दैत्यांपासून. मला ठाऊक आहे, ब्रह्मदेवांनी या सृष्टीच्या रचनेसाठी श्री गणेशांना प्रसन्न करून घेतले तेव्हाचा हा काळ. होय देवी, त्यावेळी मी योग निद्रेत होतो आणि ब्रह्मदेव श्री गणेशांची तपश्चर्या करत होते. हे श्री ब्रह्मदेव, तुम्ही माझे स्मरण केले. तुमच्या साधनेने मी प्रसन्न झालो आहे. हे श्री गणेश, कोणतेही शुभ कार्य करण्याआधी तुमचे स्मरण केले जाते. तुम्ही दिलेल्या एकाक्षर मंत्राचे स्मरण मी केले, त्यामुळे तुम्ही प्रसन्न झालात. हे श्री ब्रह्मदेव, तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होतील. सृष्टी रचनेचे कार्य करण्याची माझी इच्छा होती. हे सृष्टी रचनेचे कार्य करण्याआधी मी तुमचे स्मरण करत होतो. तुम्ही म्हणालात, त्यामुळे आता सृष्टी रचनेचे हे माझे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होईल. हो. आणि त्याच वेळी मधु आणि कैटभ ह्या सृष्टीत जन्माला आले. अमरत्व प्राप्त करण्यासाठी त्यांनी तप केलं, साधना केली आणि त्यांना वरदान मिळालं. कित्येक वर्ष त्यांची कठोर साधना सुरू होती. हजारो वर्षांनंतर एक एक क्षणी त्यांची साधना पाहून आदिशक्ती त्यांच्यावर प्रसन्न झाली. मधु, कैटभ, मी तुमच्या साधनेवर प्रसन्न झाले आहे. तुम्हाला काय वरदान हवे आहे? हे आदिशक्ती,
आम्हाला आमची सत्ता चिरकाल ठेवण्यासाठी इच्छा मरणाचा वर द्यावा. तथास्तु. परंतु ह्या साऱ्यापासून तुम्ही अनभिज्ञ होता, कारण तेव्हा तुम्ही योगनिद्रेत होता. त्यावेळी मधु आणि कैटभाने उन्मत्तपणे ब्रह्मदेवांचे वेदच सागराच्या तळाशी नेऊन ठेवले. आणि ह्यातून साऱ्या सृष्टीला वाचवण्यासाठी ब्रह्मदेवांना तुमच्या भेटीस यावं लागलं. हे माधवा, जागे व्हा, डोळे उघडा. योग निद्रेतून जागे व्हा नारायणा. हे ब्रह्मदेव, आपण येथे क्षीरसागरात कसे येणे केलेत? हे नारायणा, मधु आणि कैठभ या दैत्यांनी त्यांच्या अत्याचाराने सर्वत्र हाहाकार उडवला आहे. साऱ्या सृष्टीच्या रचनेचे आधार असलेले वेद त्यांनी नेऊन समुद्राच्या तळाशी ठेवलेले आहेत. त्यांचा वध करून ते वेद जर देवांकडे परत आले नाहीत तर अनर्थ होईल नारायणा. त्या दोघांचे हे असे धाडस होईल याची मला कल्पना नव्हती. प्रत्येक दैत्याला त्याच्या तपश्चर्येमुळे वरदान मिळतं आणि तो अहंकारी बनतो. या दोघांचंही असंच झालं असावं. परंतु आता त्यांना शासन हे करायलाच हवं. त्यांचा वध करून सृष्टीवर आलेले संकट दूर करावे नारायणा. तसेच होईल ब्रह्मदेव. आपण निश्चिंत असावा. अशा प्रकारे कोणीही सृष्टीला वेठीस धरू शकत नाही. या सृष्टीचे दायित्व आम्हा त्रिमूर्तींवरच आहे. आणि म्हणूनच मला सृष्टीचे संरक्षण करण्यासाठी मधु आणि कैटभ यांना युद्धाचे आव्हान देणं भाग पडलं. मधु, कैटभ, तुमच्यामुळे सगळी सृष्टी भयभीत झाली आहे. जर तुम्हाला तुमच्या प्राणांची पर्वा असेल तर हे सगळं तात्काळ थांबवा, नाहीतर तुम्हाला तुमच्या प्राणांना मुकावं लागेल. आम्हाला साक्षात आदिशक्तीचे वरदान प्राप्त झाले आहे. तूच काय, आम्हाला कोणीही मृत्यू देऊ शकणार नाही. कित्येक वर्ष तुमचं आणि त्या दानवांचं युद्ध सुरूच होतं. तुमच्या हातून त्यांचा वध कधी होतो हे बघायला सगळेजण आतुर होते. परंतु तो क्षण काही केल्या येत नव्हता. आणि तो क्षण आलाही नसता जर श्री महादेवांनी मला सांगितलं नसतं की मी युद्धाला प्रारंभ करण्याआधी श्री गणेशांचे स्मरण करायला विसरलो आहे. आणि म्हणूनच श्री महादेवांनी सुचवल्यानंतर तुम्ही एका निर्जन टेकडीवर जाऊन श्री गणेशांचं नामस्मरण केलं. श्री गणेशाय नमः. 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 हे श्री विष्णू,
तुम्ही माझे स्मरण केले? श्री गणेश, मधु आणि कैटभ यांच्या विरुद्ध मी युद्ध पुकारलं खरं. गेले कित्येक वर्ष ते युद्ध सुरू आहे. परंतु या युद्धाला प्रारंभ करण्याआधी तुमचे स्मरण करणे माझ्याकडून राहून गेले. तुम्ही त्रिमूर्तींपैकी एक आहात. ह्या सृष्टीचे पालक आहात. तुम्हाला सृष्टीचे संरक्षण करणे अनिवार्य आहे. मधु आणि कैटभ ह्यांचा विनाश आता तुमच्याकडूनच होणार. आद्य गणेशांच्या नामस्मरणाने कोणतेही विघ्न दूर होतं, ह्याचा प्रत्यय आता मलाही आला आहे. तुम्ही खरोखरच विघ्नहर्ता आहात श्री गणेश. होय देवी, श्री गणेशांचे स्मरण केल्यामुळेच माझ्या हातून मधु आणि कैटभांचा अंत झाला. त्यांच्यामुळेच त्या ठिकाणी मला सिद्धी प्राप्त झाली. होय, आणि म्हणूनच ते ठिकाण, ती टेकडी सिद्धटेक या नावाने ओळखली जाऊ लागली. भविष्यात त्या स्थानाचे महात्म्य सगळ्यांच्या ध्यानात येईल ही एक गोष्ट आहेच. परंतु कृतयुगातील ह्या शिवलीलेत मधु आणि कैटभ यांच्या विनाशाची सिद्धी मला श्री गणेशापासून मिळाल्याने ते ह्या शिवलीलेशी आधीपासूनच जोडले गेले आहेत, हे तुमच्या ध्यानात आले असेलच. परंतु केवळ ह्याच कारणाने नव्हे, तर दुसऱ्या एका कारणाने देखील ते ह्या शिवलीलेशी जोडले गेले आहेत. आणि ते म्हणजे श्री महादेवांनी पार्वती देवींना दिलेल्या वचनाचे श्री गणेशच साक्षी होते. आणि भविष्यातही त्यांच्यामुळेच श्री महासा देवी आणि बाणाईला त्यांच्या मूळ स्वरूपाबद्दल कळणार आहे. नारायण नारायण. श्री गणपतींबद्दल जाणून घ्यायची तुझी ओढ मला समजली आणि म्हणूनच मी आज इथे आलो आहे. वय महाराज, मला ठाव आहे कम्या त्यासनी गेल्या जन्मात कवा तरी भेटले असणार, पर या जन्मात मला त्यांच्याबद्दल काय बी आठवत नाही बघा. तू म्हणते आहेस ते खरं आहे बाबा. आणि आज मी तुला सांगतो की कृतयुगातील या शिवलीलेत तू, श्री महासा देवी आणि श्री गणपती हे एकमेकांशी जोडलेले आहे. आणि त्याचं मूळ हे कैलासातील तुमच्या गतजन्माशी जोडलेले आहे. आणि ते सत्य असं आहे ज्यामुळे तुझा श्री खंडेरायांशी विवाह झाला.